आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। चलो वरळी असं म्हणत विजय मेळावा वरळीमध्ये होणार असल्याची सामनामधून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे देखील उपस्थित राहणार। हिंदी जी-आर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। मराठी जणांनी सरकारला नमवलं। पत्रामध्ये उल्लेख, आम्ही फक्त आयोजक, बाकी जल्लोष तुम्ही करायचा। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या। पत्रातून लोकांना आवाहन। उद्धव ठाकरेंचा जी-आर असेल तर समोर आणा आणि जाळा। हिंदीच्या जी-आरवरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान। तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जी-आर काढला तरी मराठी माणूस एकत्र, राऊतांचं उत्तर। तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी-आर काढला ते समोर आणा तो जी-आर। बघा, हे खोटारडे लोक आहेत, हे खोटेपणातून सत्तेवर आले। ढोंग हे त्यांचं हत्यार आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी जो जी-आर काढला असं म्हणताय किंवा काय, तो जाळा ना तुम्ही भाजपवाल्यांनो। उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं, त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पाडलं। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार, नारायण राणे यांची जोरदार टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली, भास्कर जाधव यांची टीका। तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमन असाही उल्लेख। की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे, सातत्याने घाणेरडच बोलतात, चांगलं कधी बोलत नाही। परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली? ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही। कुणी एकत्र यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। मराठी आणि महाराष्ट्राचं हित फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या हातात सुरक्षित, अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी वेगळा विषय, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंसोबत आमची नैसर्गिक युती, सतेज पाटलांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये कुणाला घ्यायचं आहे हे आम्ही तिघे बसून निर्णय घेऊ, सतेज पाटलांचं वक्तव्य।